कॉपीराइट आहे बोवाळ ओय 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 प्लीज अंगात राहा स्टार्ट त्यांना सांगता मागच्या प्रोग्राम चालू आहे त्यांनी परमिशन घेतलं पाहिजे कलेक्टर एक रिक्वेस्ट करून द्या ना या परफॉर्मन्सच्या नंतर ब्रेक 5 मिनिट powerful song है वो दूर है वो नहीं आता है चीफ रिपोर्टर ने बोला यस स्टार्ट करा सर अभी तो ज्ञान दे आता वडिलांनी अभी अभी आएगा सर तुम्ही बाहेर येता कॉपीराइट येतला सगळा फायदा ना घेऊन काय फायदा ना आम्ही लाईव्ह सोडला आज आम्ही आंबेडकर गार्डन पणजे आयल्या आणि ह्या आमचे भारतरत्न डॉक्टर भीमराव आंबेडकर हांच्या पुतळ्यास आजूबाजू आम्ही साफसफाई केली कित्याक आम्ही पळयलें की आमच्या देशाचो जो गृहमंत्री आसा अमित शाहजी तांणी आमचे भारतरत्न बाबासाहेब आंबेडकरजीचेर चिकोल उडोवपाचो प्रयत्न केलो तुम्ही सगळ्यांनी हो स्टेटमेंट आयकला आसतलो तांणी पार्लमेंटान उबे रावन देशाच्या गृहमंत्रीन म्हटलें की आंबेडकर 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 अशी म्हणपाची फॅशन आयल्या खंय म्हणजे आंबेडकराचें नाव घेता ते फक्त फॅशन आयल्या म्हणून घेता अशें तांणी आरोप केलो हाजो आमी निशेध करता आणि वी कंडेम दीस इन द स्ट्रॉंगेस्ट टर्म्स आणि तुम्ही जर ॲक्च्युली पळयल्यार तांणी फुडें अशें म्हळें की अशें जर तुमी देवाचें नांव घेतिल्लें जाल्यार कदाचित तुमकां स्वर्ग मेळटलें आशिल्लें म्हणून आमी सांगूंक सोदता अमित शाहजीक की मरतकच स्वर्ग मेळटा काय ना तें आमकां कोणाक खबर ना आमी मनुष्य आमी देव न्ही मेळटा आसत खरें पूण आज भारत देशान कोट्यांनी लोक अशे आसा जांकां आज जगपाचो हक्क बाबासाहेब आंबेडकरान दिल्लो आसा सो ही जी स्टेटमेंट होम मिनिस्टरान केलें तें खूब वायट केलें ताजो आमी निशेध करपाक आज हांगा आयिल्ले आसा आनी सांगपाक की हे जे कोट्यांनी लोक आसा जे स्पेशली डिस्क्रिमिनेटेड क्लासिसांचे आसा जावं शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्रायब ओबीसी गरीब अशिक्षीत सगळे जे डिस्क्रिमिनेटेड क्लासीस आसा तांच्या हातान एक हक्क दिवपाचें काम बाबासाहेब आंबेडकरान केलें आता बाबासाहेब आंबेडकरा बद्दल सांगपाची कांयच गरज ना तें आमचे भारतरत्न जशें सांगलें आनी तांची स्तुती करपाची म्हजी सुद्दां लायकी ना इतलेंच सगळ्यांक खबर आसा की जो एका स्वता दलित समाजाच्यान येवपी भुरगो जाका क्लासरुमान भितर बसपाची सुद्दां परवानगी नाशिल्ली तो फुडें वचून कोलंबिया युनिवर्सिटी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स असले व्हडले व्हडले कॉलेजांनी 100 वर्सां पयलींची गोष्टी असले व्हडले व्हडले कॉलेजींनी वचून एडवान्स डिग्री घेतल्यो इन इकॉनॉमिक्स आनी लॉ सारके आनी भारत देशान येवन आमच्या देशाची सेवा सगळ्यांक व्हडली सेवा केली जे म्हणजे आमचे कॉन्स्टिट्यूशन तांणी बरोवन दिलें तर तांची सांगपाची कांयच गरज ना पूण अमित शाहजीन जे स्टेटमेंट केलां तें कित्याक केलें ती सांगपाची गरज आसा जेन्ना बाबासाहेब आंबेडकर आमचे कॉन्स्टिट्यूशन बरयताले तेन्ना एक व्हडली डिबेट जाल्ली त्या वेळार त्या डिबेटीन अशी एक चर्चा जाली की भारतान आतां डेमोक्रेसी जातले इलेक्शन जातले
वोट घालपाचो अधिकार कोणाक कोणाक दिवंक जाय. कित्याक तेन्नाची काळ वेगळो आशिल्लो. आमी चिंतूंक जायना की तेन्ना सुद्दां सगळ्यांक सगळो सामान्य हक्क आशिल्लो म्हणून. इनफॅक्ट हांव गोंयकारांक सांगूं सोदतां, ऑस्ट्रेलिया, स्वित्झर्लंड सगळे देशा सुद्दां तांकां सुद्दां तांच्या देशांनी सगळ्यांक वोटींग करपाचो हक्क त्या वेळार दिवंक नाशिल्लो. पूण ह्या चर्चेन बाबासाहेब आंबेडकरान ठामपणे म्हणजे हट्ट दवरली की देशाच्या सगळ्या नागरिकाक सामान्य हक्क आसतलो. तो गरीब जावं, अशिक्षीत जावं, श्रीमंत जावं, शिकिल्लो जावं, खंयच्याय जातीचो जावं, खंयच्या धर्माचो जावं, मनीस जावं, बायल जावं, कोणूय जावं, एवरी पर्सन इन इंडिया वील हॅव वन वोट, इक्वल वोट. हो हक्क बाबासाहेब आंबेडकरान आमच्या कॉन्स्टिट्युशनाच्या थ्रू सगळ्या लोकांक दिलो. आनी म्हाका दिसता जे अमित शाहजीन चुकून तांच्या तोंडांच्यान आयलें ती खरी अमित शाहची आनी भारतीय जनता पार्टीची मानसिकता आसा, तांची ती कास्टिस्ट मेंटॅलिटी आसा ती हातूंच्यान भायर सरिल्ली आसा. कित्याक खंय तरी म्हाका दिसता भारतीय जनता पार्टीची एक मानसिकता अशी आसा की आज भारतीय लोकांक शिक्षीत जावपाक दिवचें न्ही, तांकां पयशे कमोवपाक दिवचे न्ही, तांकां आपलो धंदो करपाक दिवचे न्ही, तांकां लायफान फुडें सरपाक दिवचें न्ही, तांकां त्याच जाग्यार रावनी तशें भारतीय जनता पार्टी तांकां कंट्रोल करीत रावतले. आनी म्हणून तांकां बाबासाहेब आंबेडकराचेर राग आसा. कित्याक बाबासाहेब आंबेडकरान एका मनशाक एक सारको इक्वल वोट दिल्लो आसा. तर आमी अमित शाहजी कडल्यान एपॉलॉजी मागता आनी स्पेशली गोंयांत सुद्दां सगळ्या लोकांक, स्पेशली जे आमचे शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्रायब, ओबीसी समाजाचे आसा, मुद्दम हांची जे स्टेटमेंट्स आसा आनी हांची जी मानसिकता कशी आसा ती तुमी पळोवची मुद्दम. आनी हे एक उलयता ते आयकुचें न्ही, पूण खरें म्हळ्यार हांचे करता कितें तें आयकुचें. कित्याक तुमी पळयलें की पार्लमेंटान ज्या दिसा एसटीचो रिजर्वेशनाचो बील येवपाचो आशिल्लो त्या दिसा हो बोळा जावन तो एसटीचो बिलाचेर कांयच फुडें प्रोग्रेस जालो ना. हाच्या बद्दल उलोवपाक फुडें हांव मागता आमचे प्रोफेसर रामराव वाघ सर आसा. बाबासाहेब आंबेडकराक आज आमी हांगा वंदन करून तांच्या चरणा कडेन आमी आम आदमी पक्षाचे कार्यकर्ते हांगा गोंयचे हांगा आयल्या. कारण तुमी सगळे जाणात, भारत सरकारचे गृहमंत्री संसदेन जेन्ना तांणी आंबेडकरांच्या बद्दल इतके अनुदार उद्गार काढल्या आणि अख्ख्या देशाची मान म्हाका दिसता सकयल गेली. जी संसद ही बाबासाहेबांची कर्तृत्व, तांणी आमकां घटना दिली, तांणी ही स्थापन केले लोकसभा, राज्यसभा हे सगळे, आणि त्याच संसदेन दुर्दैवान बाबासाहेबाच्या बद्दल अशे अनुदार उद्गार काडप, घृणास्पद उलोवप आणि संपूर्ण बाबासाहेबांचेच न्हय, संपूर्ण दलित समाज, संपूर्ण पिछडा समाज, सगळ्या भारतीयांक म्हाका दिसता हे शर्मेचे आसा. जेन्ना ही गोष्ट जाली आणि संसदेन हे उद्गार काढले, रोखडेच तेजे पडसाद आख्ख्या देशान उमटले. आख्ख्या देशान आज हेजे विरुद्ध निदर्शनां चल्ल्यात, मागणी चल्ल्या की गृहमंत्री जो आसा देशाचो ताणें अपॉलॉजी मागची, माफी मागची, त्याच बरोबर रिजायन जावचो. ह्यो दोन मागण्यो आमी जाणात, ह्यो BJP सारख्या पक्षान आशिल्ल्या नेतृत्वा कडेन आणि खास करून अमित शाह सारख्या मनशा कडल्यान आमी जाणात हे जावपाना. पूण तांची जी घमेंड आसा ती घमेंड म्हाका दिसता जिरोवपाची गरज आसा. आज जेन्ना मोठ्या स्तराचेर एक जो सगळो शोषित वर्ग जो कांय प्रमाणात BJP कडली वयता, तांकांय वोटींग करता, आज म्हाका दिसता तांकां कळून चुकला की जे हे आपले बारीक समाजा बद्दल अंत्योदय उलयतात आनी कितें उलयतात ह्यो सगळ्यो गोश्टी फटींग. तांची आयडिया ही फक्त वयल्या समाजाचे एक नेतृत्व जे आसा, जे वर्चस्व आसा ते कायम दवरपाचें, आणि खालचो समाज जो आसा, पिछडा समाज जो आसा, तांकां तांचें शोशण करपाचें, तांचेर अत्याचार करपाचे. आज जर तुम्ही उत्तर प्रदेश पळयत, बाकीच्या राज्यांनी पळयत, हे सगळें चालू आसा. आणि मायनॉरिटी म्हणा वा दलित समाज म्हणा वा OBC म्हणा हांचेर अत्याचार चालू आसा. म्हाका याद जाता जेन्ना आमी थोडी बाबासाहेबांची पुस्तकां जेन्ना वाचली की तांचें भाशण आसा
जेन्ना ही घटना राज्य घटना जेणी तेन्ना देशाक समर्पित करपाक आनी लास्ट जेन्ना भाशण दिलें तांचे उद्गार आशिल्ले की घटना जर कितली बरी असली त्या प्रमाणे बरे लोक ती चलोवपाक जाय. ते घटनेन जे सरकार चलता ते बरे लोकांनी चलोवपाक जाय आणि घटना समज वायट सुद्धा असली जाल्यार जर बरे लोक जर सरकार चलयता जाल्यार ती घटना वायट असल्यार सुद्धा सरकार वा देश बरो चलता. आज सरकार कशें चलता हे तुम्ही जाणा. सगळी कडेन बोवाळ, सगळी कडेन गोंधळ, सगळी कडेन भ्रष्टाचार आणि सगळी कडेन अन्याय. आणि ताका लागून एक बरी उत्कृष्ट अशी राज्य घटना जी आयज आमच्या देशाची आशिल्ली त्या घटनेचे जनक जे आसात तांचे बद्दल अशें उलोवप ही संसदेन ही भारतीय जनता पक्षाच्या हिम्मत जाल्ली आसा. ही एक म्हाका दिसता सगळ्यांक चॅलेंज आसा. बाकीच्या बारीक समाजाक आनी बाकीच्या लोकांक ही चॅलेंज आसा. ही चॅलेंज म्हाका दिसता सगळ्यांनी निदर्शनां करपा जाय, डिमांड करपा जाय की ताणें संसदे मुखार माफी मागची. त्याच बरोबर रिजायन जावचो. कित्याक हे खूप म्हणजे खूप सिरियस हे कमेंट आसा आणि बीजेपीची मानसिकता आसा ती तांणी दाखयल्या आणि हे फुडें अशेंच चलतलें बीजेपी कडल्यान हे आमकां कळटा. आज देशभर निदर्शनां चलतात. आमचो तांकां तेंको आसा. ज्या दिसा ही घटना घडली त्याचे दुसरे दिसा जेन्ना ऑपोजिशन पार्टीज जेन्ना हे करपाक निदर्शन करपाक लागल्यो तांणी वेगळीच एक लोकांचें मन थंयच्यान वळोवपाचो प्रयत्न केलो ह्या घटने वयल्यान आणि थंय खंय तरी मारामारी केली. म्हणजे संसदेन पयलीं तुम्ही भितर कितें तरी उलयतात, वायट उलयतात आणि संसदेच्या दारार दादागिरी गुंडगिरी करतात आणि वयल्यान आळ विरोधी पक्षांचेरूच घालतात. हेजे वयल्यान आज भारतीय जनता पक्षाचें हें सरकार भिलां हें कळटा. तांकां कळोन येयलां की बाबासाहेब बद्दल जे ते उलयले ते तांकां पचपाचें ना. ताका लागून हो डाव जो आशिल्लो वळोवपाचो तोवूय तांचो सक्सेसफूल जावना. अजूनही जर हांव पळयत ट्विटर पळयत सोशल मिडिया पळयत आख्खे न्यूज पेपर पळयत आज देशभर हे डिमांड चालू आसा. आतां ह्या गार्डनान आमचे कुशीकूच आनी एक निशेधाची सभा चालू आसा जी ह्याच विशयाचेर चालू आसा. हेजो अर्थ हे सोंपेपणान काबार जावपाचें ना आणि भारतीय जनता पक्षान हे लक्षांत दवरचें. आज भारतीय जनता पक्षाचें सरकार गोंयानूय आसा, डबल इंजीन सरकार. तांणी आमच्या ह्या शोषीत समाजाक कितें दिलां म्हणजे ताजे वयल्यानूय कळटा की तांकां हें कांयच करपाचें ना. एक सादो रिजर्वेशनाचो इश्यू आशिल्लो मेडिकल पोस्ट ग्रॅज्युएट रिजर्वेशन ते सुद्दां तेणी आजून सारकें दिवना. आमी कितले फावटी लोकां मुजीर हाडला. ताका लागून हांव विचारता बीजेपीतले जे मोर्चा आसात, जे ओबीसी मोर्चा आसात, एससी मोर्चा आसा, एसटी मोर्चा आसा, ह्या सगळ्या खातीर बाबासाहेबान कितें ना कितें तरी केलां. तांचे व्हड उपकार आमचेर आसात. आमचेर जो अन्याय जातालो ताजेर तांणी आमकां जागे केले. जशें महात्मा गांधीन परकीय शक्ती विरुद्ध लढपाक आमकां उद्युक्त केले त्याच बरोबर बाबासाहेब आंबेडकरांनी आमकां घरचे हे शत्रू दाखयले. तांचे विरुद्ध अन्याया विरुद्ध लढपाची शक्ती आमकां सगळ्यांक दिली. आणि जे समविचारी लोक आसा समता, बंधुता, न्याय, समभाव ह्यो सगळ्यो ज्यो गोष्टी आसात त्यो ज्या बाबासाहेबान आमकां दिल्यो त्या बाबासाहेबांचेर जेन्ना तुमचोच एक लिडर अशें हें उलयता तेन्ना हांव बीजेपीतल्या लोकांक विचारपूंक सोदता तुमची हेजेर प्रतिक्रिया कितें. जे वोटर बीजेपीक वोट दितात जेंका दिसता हे बारीक लोकांक कितें तरी हेल्प करतले म्हणून नांवां पुरते मोर्चा काडले, तांकां थंय नाचयले, तांची नांवां थंय घातली आणि जाय तेन्ना तांकां पत्रकार परिशद दुसरे कोणाचेर तरी उलोवपाक मुखार काडली. अशी ह्या मोर्चांची ओबीसी म्हण, एसटी म्हण, एससी मोर्चाची परिस्थिती आसा. आणि म्हाका दिसता जो कोण अभिमानी जो भारतीय आसा बाबासाहेबांचे विरुद्ध हे जे अनुदार उद्गार काडल्यात ते तांणी माफी मागून आपूण ते फाटी घेता. त्याच बरोबर राजिनामो ही जी मागणी आसा तेजेर आमी कायम आसात आणि आमची गोंयची जनतेचोय हो उद्गार आज आमी मुद्दम हांगा बाबासाहेबाच्या पुतळ्या कडेन ह्या पणजे बस स्टँडा वयल्या ह्या गार्डनान आमी आयल्यात की बाबासाहेब हे सगळे पळयतात. तांणी म्हाका दिसता हेजेर जी तांची जी शक्ती आसा जे ते लोकांच्या काळजान पसरल्यात ताजे वयल्यान हे खंय तरी तेंचेर परततले आणि बरे दीस येतले. आमच्या घटनेक जी घटनाय आज तुडोवपाचो जी मोडपाचो जो प्रयत्न चालू आसा कित्याक ही मानसिकता जी आसा ती एका जशें बाब वाल्मिकीन म्हणलें की ताणें चुकोन उलयलो, चुकोन एकादे उलोवपा नाय बी कित्याक जें कितें मनशाचें खरें आसा तें भायर सरता. आणि ही जी मानसिकता आसा ती लोकांनी वळखोवपा जाय आणि ताका लागून जें कितें करपाचें आसा तें लोकांनी करपाक जाय. आम आदमी सारको पक्ष जो बाबासाहेब आंबेडकरांक, भगत सिंगाक मानता, तांचे फोटो हांच्या कार्यालयांनी आसतात. तुम्ही जर पळयत जाल्यार सगळे कडेन तांचे फोटो आसतात. तांच्या नांवान आम आदमी पक्षान आपापल्या राज्यान कितल्योश्यो स्किमो राबयल्यात आणि ते बाबासाहेबांचो जो संदेश आसा तो सगळे कडेन पसरयत आसता. आणि ताका लागून
आम आदमी पक्ष वा बाकीचे जे सगळे ऑपोजिशन पक्ष तांकां हें खूब दुखला, लोकांक दुखला आणि तेजो एक आवाज म्हणून आमी हांगा हो निशेधाचो एक आवाज उठोवपाक आमी हांगा हजर आशिल्ले आणि आम आदमी पक्षा तर्फे गोंयच्या फाट्यातर्फे आमी हाजो निशेध करतात आणि परत आमची मागणी सांगतात की हो जो आसा तो गृहमंत्री श्री अमित शाहजी आणि माफी मागची, त्याच बरोबर राजिनामो दिवचो आणि हे प्रकरण थांबोवचें, नाजाल्यार म्हाका दिसता हेजो पडसाद खूब मोठे हेजेर पावतलो.